कार्य कोणतंही असो, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक अशा ठिकाणी दत्त म्हणून हजर राहणारे, अडचणीच्या वेळेला धावून येणारे, खारीच्या वाट्यापासून सिंहाच्या वाट्यापर्यंत झोकून देणारे, कार्य सिद्धीस नेणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय दत्तात्रय खंदारे सर. कर्मपरायण खंदारे सर. काम कोणतेही असो ते नियोजनबद्ध, काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे, वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याची त्यांची ख्याती. पदरमोड ह्या शब्दाला त्यांनी कधीच सोडले नाही. अलीकडच्या काळात हा शब्द वृत्तींमुळे नामशेष होत असला तरी खंदारे सरांच्या स्वभाव वृत्तीमध्ये दरवेळेस तो डोकावतोच. चित्रकलेपासून स्वतः संगणक हाताळून नीटनेटकेपणे काम तडीस लावण्यात त्यांचा हातखंडा. ज्या शाळेत जातील त्या शाळा त्यांनी नावारूपाला आणल्या. त्या शाळेत वृक्षारोपण, सजावट, स्वच्छतागृह, शाळेची इमारत उभी करताना विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याच्या आयुष्यात त्याला उभेच केले, अगदी यशस्वीरित्या उभे केले. नुसतं पायाभूत ज्ञान न देता त्याला स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा सारख्या परीक्षांमध्ये यशस्वी करून स्पर्धेच्या युगात सक्षम केले. विद्यार्थी घडवताना पालक, समाज बरोबरीनं घडवला, त्यांच्यामध्ये जागृती आणली. हे सर्व करीत असताना कोणतीच गोष्ट पुरस्कारासाठी केली नाही. अनेक ठिकाणी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, पण विद्यार्थ्याने यशस्वी व्हावे आणि तो त्याच्या जीवनात यशस्वी झाला की मग त्यालाच त्यांनी आपला पुरस्कार मानला. या अशा वृत्तीमुळं, अशा स्वभाव वैशिष्ट्यामुळं अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांचा हा आदर्श शिक्षण क्षेत्रातील मानबिंदू ठरत आहे आणि यापुढेही तो दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत राहील. जसं शिक्षण क्षेत्रात सेवेनिमित्ताने प्रवेश केला, पण सामाजिक जाणीवा शांत बसू देत नव्हती. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आला. कार्यकर्तृत्वाने त्या संस्थांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या आणि त्यांच्या परिस्पर्शाने त्या संस्था नावारूपाला आल्या. समाजहित कायम त्यांच्या डोळ्यासमोरच राहिले. स्वतःच्या आडाचे बोरचे पाणी देऊन दुष्काळाच्या झळा ते आजही कमी करतात. आहे ते वाटण्यात समाधान मानण्यामुळं समाधानाची व्याख्या त्यांच्याकडे पाहून बदलते. निवडणुकीची, BLOची जबाबदारी असेल किंवा कोविडच्या काळात जीवावर उदार होऊन दिलेले योगदान, कोरोना गेला तरी हे योगदान विसरता येणार नाही, कारण त्यांनी कोविड योद्धा म्हणून निर्विवाद काम केले. रजा शिल्लक आहेत म्हणून किंवा अशा वेळी रजा घ्यायलाच हवी असे अनेक प्रसंग असताना अगदीच रजा न काढणारे खंदारे सर म्हणजे शिस्तबद्ध, सेवाव्रती व्यक्तिमत्व. ते सेवानिवृत्त होत असले तरी आणि हक्काची रजा मिळणार असली तरी ते कार्यक्षम राहतील यात शंकाच नाही. या साऱ्यामध्ये त्यांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी राहिल्याने सर योगदान देऊ शकतात यात शंकाच नाही. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, पण करकमच्या दृष्टीने खंदारे सरांच्या रूपाने मिळालेला करकमला हा पुरस्कार आहे, म्हणजेच खंदारे सर. यापुढेही सेवानिवृत्तीनंतर त्यांनी घेतलेला, स्वीकारलेला हा वासा पूर्ण करण्याची शक्ती, क्षमता त्यांना प्राप्त हो. आरोग्यदायी जीवनासाठी करकम दर्शनकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.